नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण दौंडवाडी या ठिकाणी आहोत। तर या ठिकाणी आल्यानंतर फुगडी वगैरे असे काही कार्यक्रम या दिंडीतल्या वारकऱ्यांनी सादर केले आणि त्यासोबत आमचे गुरुवर्य आदरणीय कला शिक्षक योग शिक्षक माननीय श्री संतोषजी सर यांनी एक सुंदर असं प्रवचन केलं। ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चहा पाणी वाटप चालू आहे। या ठिकाणी वारकरी जमत आहेत। 2 मिनिटात प्रवचन सुरू होते। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। जामखेडवरून निघालेली ही आबांची दिंडी या नावाने ओळखली जाणारी ही दिंडी सुमारे 20 वर्षांपासून या मार्गावर मार्गक्रमण करत आहे, सत्संग करीत आहे। आणि अशा या सत्संगाच्या पार्श्वभूमीवर मला देखील एक छोटंसं प्रवचन किंवा छोटीशी सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आबांचे आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। संत तुकारामांची एक छानशी ओवी फक्त एक 8 ते 10 मिनिटात घेणार आहे। आनंदाची ओवी आहे बघा। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाने, आनंदाची अंग आनंदेचा रंग, आनंदेचा सर्व संग सर्व काळ। तर आनंदावर आधारित असलेली ही ओवी आणि या ओवीची आज मी थोडीशी सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे। जो संत तुकाराम महाराजांचा जो संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न करीत आहे। पण आपण आता पायी निघालेलो आहोत आणि या पायी निघालेल्या वारीमध्ये मन थकलेलं नाहीये। पाय कदाचित थकलेले असू शकतात, परंतु मन अजिबात थकलेलं नाहीये। का नाही थकलेलं? कारण ओढ आहे। ती ओढ आहे भगवंताची, विठ्ठलाची। आणि त्या ओढीपोटी आपण सगळेजण ऊन असो, वारा असो, पाऊस असो, या सगळ्याला तोंड देत देत आपण सगळेजण पायी चाललेलो आहोत। हा आनंद किती मोठा आहे। आणि म्हणूनच या अभंगामध्ये, या ओवीमध्ये महाराजांना असं सांगायचंय, माऊलींना, की सुख आणि आनंद माणसाच्या जीवनामध्ये खूप भरलेले असतात। आता तुम्ही म्हणाल दुःख यामध्ये आहे की नाही, तर दुःख सुद्धा आहे, परंतु ते मान्यवर आहे। जर सुख आणि आनंद याच्यामध्ये जर फरक आपल्याला कळला तर दुःख हे वेगळं आहे हे आपल्याला निश्चित समजेल। आता हा एक छोटासा मुद्दा, सुख आणि आनंद हे 2 शब्द मी वापरले आता। मग सुख कशात आहे आणि आनंद कशात आहे आणि दोन्ही मध्ये निश्चित फरक आहे। तो फरक कसा आहे तो आपण बघून घेऊया। एक छोटं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला पटकन कळेल। पण आनंद हा फुकट असतो। आनंद आपल्याला फुकट मिळतो। सुख मिळवण्यासाठी मात्र पैसे मोजावे लागतात। आता आपण वारीमध्ये चाललेलो आहोत, आपल्याला पैसे खर्च करावे लागतात का? तर उत्तर आहे नाही। आनंद मात्र आपल्याला मिळत आहे। तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करण्याची गरज लागत नाही। सर्व काही नियोजन आनंदाने आबांनी आणि तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। माऊलींच्या ओवीप्रमाणे आनंद याच्यामध्येच आहे। पण जर तुम्हाला सुख हवा असेल तर चांगला बंगला बांधावा लागेल। बंगला बांधण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतील। बरं, नुसता बंगला बांधूनही जमणार नाही। कुणीतरी म्हणतं आता फर्निचर करायचे का नाही, मग पुन्हा फर्निचर साठी पैसे मोजावे लागतात। तेव्हा त्या फर्निचरवर बसण्याचा आपण आनंद घेऊ शकतो। तो आनंद नाही तर ते आहे सुख। ते काय आहे? सुख आहे। म्हणजे सुख मोजण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात, परंतु हा जो आनंद आहे त्या आनंदासाठी अजिबात पैसे मोजावे लागत नाही। मी आता म्हटल्याप्रमाणे ते उदाहरण मी सांगत आहे। समजा आपण एसटी मध्ये बसलेलो आहोत आणि एसटी मध्ये बसल्यानंतर आपल्याला छानपैकी जागा मिळालेली आहे बसायला,
परंतु जागा मिळालेली आहे आणि शेजारी एक म्हातारा माणूस कुठेतरी गरोदर स्त्री उभी आहे. तर आपण जर उभे राहून त्या माऊलीला किंवा त्या आजोबांना जागा दिली तर आपल्याला निश्चित आनंद होतो, खूप आनंद मिळतो. आता ज्या वेळेला तो म्हातारा माणूस उभा होता हेलकावे खात, आता तो तुमच्या जागेवर बसलेला आहे, तर त्याला काय मिळालं? त्याला सुख मिळालं. खिडकीतून छान थंडगार हवा यायला लागली, अंगावर झोंबायला लागली आणि त्याला सुख मिळालं. परंतु ज्याने म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याला जी जागा दिली त्या माणसाला काय मिळालं? बोला, त्याला काय मिळाला? आनंद मिळाला. बरोबर आहे. त्याला वाटतं सगळी एसटी माझ्याकडे बघते, मला किती आनंद झाला. छोटीशी गोष्ट एक पुढे अशीच कंटिन्यू करतो आणि फक्त दिलेल्या निर्धारित वेळेत संपवण्याचा प्रयत्न करतो. एका मुलाला त्याची आई अशी दररोज संस्कार करायची. बाळा, तो 6वीतला मुलगा होता, बंटी नावाचा. बंटी, अरे तू जरा चांगलं वागत जा, चांगलं बोलत जा, म्हाताऱ्या माणसांची सेवा करीत जा, मोठ्या माणसाला आदराने बोलत जा. हे रोज तो ऐकायचा, पण त्याला अशी संधीच कधी मिळत नसायची. मग एके दिवशी काय झालं, एसटीने प्रवास करत असताना तो एकटाच होता, 6वीतला मुलगा, आणि त्याला जागा मिळालेली होती एसटीत. मग त्याला आठवलं की माझ्या आईने मला शिकवलं की असंच कोणी उभा असेल म्हातारा माणूस किंवा कोणी अवघडलेली स्त्री, तर त्यांना तू जागा दे, म्हणजे तुला पुण्य मिळेल, तुला आनंद मिळेल. मग त्याला आईच्या त्या संस्काराची आठवण झाली. तेवढ्यात त्याला उजव्या बाजूला एक आजी, म्हातारी आजी हेलकावी खात उभी असताना दिसली. बिचारी ती उभी होती. याला वाटलं चला आता मी हिला जागा देतो. मग लगेच तो उभा राहिला, तो बंटी उभा राहिला 6वीतला, आणि आजीला म्हणाला, आजी आजी बसा ना तुम्ही माझ्या जागेवर. आजीने त्याच्याकडे राग पाहिलं आणि काहीच बोलली नाही. 1 नाही 2 नाही 3 नाही. याला वाटलं हे म्हातारीने ऐकलं नाही का काय कोणाष्टक माऊलीने, म्हणून बंटीने पुन्हा एकदा हात मारली. अहो आजी बसा ना तुम्ही माझ्या जागेवर, मी उभा राहतो, तुम्ही बसा माझ्या जागेवर. असं म्हणलं तरी तिने दुर्लक्ष केलं आणि मोठा मुर्दा मारून म्हातारीने काय केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता काय करावं बुवा? शेवट तो 3री वेळ म्हणला आता एकदाच फक्त म्हणू आजीला, आईने इतकं मला शिकवलंय की ही करायची वेळ आलेली, म्हणून मी आता म्हणतो असं म्हटलंय. बरोबर. त्याने काय केलं, शेवटी आजीला थोडस रागावून म्हणाला, आजी बसा ना तुम्ही माझ्या जागेवर, किती वेळ झाला मी तुम्हाला म्हणतोय बसा बसा बसा. आई माझी नुसतीच म्हणत असते म्हाताऱ्याची सेवा कर, हे कर, आणि तुम्ही तर नुसतं राग बघायला लागले माझ्याकडं. असं म्हणलं तरी सुद्धा आजी काही त्याच्या जागेवर बसली नाही. आता पोरग रडत तिथून उतरलं, घरी गेलं, थया नाचलं, दप्तर फेकून दिलं आणि आईला म्हणलं मी तुझं आता काहीच ऐकणार नाही इथून पुढं. तू मला सांगितली असं कर तसं कर, म्हाताऱ्यांची सेवा कर, ज्येष्ठांची सेवा कर, पाया पड, अमुक कर तमुक कर, मी आता काहीच करणार नाही, मी आता कोणाला दादीच लागणार नाही, मी तुझं काहीच ऐकणार नाही. आई म्हणाली बेटा काय झालं बंटी, ते तर सांगशील का रे नेमकं काय झालं नेमकं? मग त्याने सगळं वृत्तांत सांगितलं. मी 3दा त्या आजीला म्हणालो पण आजी काही मला म्हणली नाही. ती उलट चिडली माझ्याकडे, राग माझ्याकडे पाहत होती मुर्का मारून. बरं असं झालं का? पण तू नेमका कुठं बसला होता हे सांग बरं मला आधी. बंटी म्हणला मी एका आजोबाच्या मांडीवर बसलो होतो. आता तुमचा पुढचं सांगायची काही गरज नाही. तुम्ही तुम्ही सगळेजण हसले, बरोबर आहे. कारण संस्कार म्हणजे समजा एखाद्या ड्रम मध्ये रॉकेल भरायचंय, नरसाळ लावून व्यवस्थित तिथं प्रॉपर तिथं भरलं पाहिजे ना, ते दुसरीकडेच टाकतोय आणि माझा ड्रम कसा भरण आहे असं जर म्हणत बसलो तर आपल्याला विठ्ठल सापडणार नाही. तर भगवंत सापडायचं असेल तर तुम्हाला मनापासून त्या दिलेल्या ट्रॅकवर, जसं की आता आबांनी आपल्यासाठी हा ट्रॅक निर्माण केला आणि त्यासाठी आता आपण कोणाला खर्च करायची गरज आहे का? बघा बरं, बसल्या जागेवर पाटील वस्ती, आदरणीय पाटील साहेबांनी आपल्याला चहा पाणी इथं करतायत. इथं आता बगर खाल्ली छानपैकी, पुढे आणखी काय होईल नाही का? एवढी सेवा घडते तुमची, कुठलाही रुपये खर्च होत नाही, आनंद मिळवतोय, गप्पा मारत सगळं चाललंय व्यवस्थित सगळं. तर माझं ही जी ओवी आहे त्या ओवीतला अर्थ एकच आहे. कोणता अर्थ आहे की आनंद मिळवा, सुख मिळवायच्या भानगडीत पडू नका, ते ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल. तुम्ही जर म्हणाला की मला आता सुख मिळवायचंय, सुख मिळवायच्या भानगडीत पडू नका. काय मिळवा? आनंद मिळवा. आनंद हा फुकट आहे. हवा, पाणी, माती, आकाश हे जे पंचतत्व आहे ती फुकट आहेत आणि जे विकत आहे त्याच्यातून सुख मिळतं आणि जे फुकट आहे तेच माणसाला गरजेचं आहे. हवा 1 मिनिट जर नाही घेतलं तर आपण मरून जाऊ, नाही का? फुकट आहे. त्यानंतर पाणी हे पंचमहाभूतातलं फुकट तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर माती ही सुद्धा फुकट आहे आणि तिच्यातून काही येत नाही. सगळं आपण इथे जे आता डोळ्याला दिसते ते सगळं मातीतून आलेलं आहे. अगदी रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गळ्यातलं सोनं, धान्य,
अगदी दूध सुद्धा मातीतूनच येतंय अप्रत्यक्षरित्या, नाही का. गाय ते खाते, गवत खाते आणि ते दूध आपण पितो. म्हणजे जे काय आहे ते सगळं या काळ्या मातीतून येत आहे आणि त्या काळ्या मातीलाच आपण धन्यवाद द्यायचे. आणि या आजच्या छोट्याशा ओळीतून ही जी मी सेवा केली त्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि आबांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढील हरिराम त्यांनी घ्यावा अशी विनंती करतो. हसले ना बरोबर आहे जरा. श्री क्षेत्र श्रीकृष्ण मंदिर जामखेड ते श्री क्षेत्र धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी जात असलेल्या पायदिंडी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी समाविष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय प्राध्यापक मधुकरा बाराळेवात यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालताना आपल्याला दिसते. ही दिंडीचं 20वं वर्ष आहे आणि ही दिंडी दरवर्षी या दिशेनं याच रस्त्यानं जात असते. हे वारकरी चालत असताना त्यांची काळजी घेणारे, या रस्त्यावरचे वारकऱ्यांची सेवा करणारे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. चहा पाण्याची व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या प्रवासादरम्यान या निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करत असताना, ही पवित्र अशी यात्रा करत असताना, ही वारी करत असताना, ह्या दिंडीत चालत असताना, थकवा आल्यानंतर चहा पाणी करत असताना गप्पा छप्पासुद्धा आरामात होत असतात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद, जय हरी.